Hello, Dr. Papuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry, and in this session, we will study our chapter number 3. In the chapter number 3, we will discuss the phenomenon of lubricant. लुब्रिकंट म्हणजे काय किंवा त्यांचे युजेस काय काय आहेत हे आपल्याला या सेशन मध्ये डिस्कस करायचं आहे. बघा, फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे काय? एनी सबस्टन्स इंट्रोड्यूस बिटवीन मूविंग और स्लाइडिंग पार्ट्स टू रिड्यूस फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन देम इज नोन ॲज लुब्रिकंट. लुब्रिकंट कशाला म्हणायचं? तर लुब्रिकंट हा असा सबस्टन्स आहे ज्याला आपण काय करतो, मूविंग पार्ट्समध्ये किंवा स्लाइडिंग पार्ट्समध्ये काय करतो, ॲड करतो. आता बघा, आपण वेगवेगळे डिफरंट टाईपचे मशीन्स यूज करत असतो, तर त्या मशीन्सचे पार्ट्स मूव्ह होत असतात. किंवा आपलं आपण घरी वापरत असणारं सिविंग मशीन बघा, शिलाई यंत्र. तर त्या शिलाई यंत्राचे पार्ट्स काय होत असतात, कंटिन्युअसली मूव्ह होत असतात. किंवा काही मशीन्स असतील त्याच्यामध्ये काही पार्ट्स काय होतात, स्लाइड होत असतात, म्हणजे एकमेकांवरती ते काय केले जातात, फिरतात. मग अशा पार्ट्समध्ये काय असू शकतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे काय, घर्षण. दोन मूविंग पार्ट्समध्ये किंवा दोन स्लाइडिंग पार्ट्समध्ये काय असतं, घर्षण असतं. मग ते फ्रिक्शन, ते घर्षण रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये असा सबस्टन्स ॲड करतो की ज्याच्यामुळं त्या दोघांच्या मधलं फ्रिक्शन काय होतं, रिड्यूस होतं. लक्षात आलं का? म्हणजे फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण जो सबस्टन्स ॲड करणार आहे त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, लुब्रिकंट. ओके. Any substance introduced between moving parts or sliding parts to reduce frictional resistance between them is known as lubricant. जसं आता आपण जसं डिस्कस केलं की सेविंग मशीन असेल, शिलाई यंत्रला आपण नेहमी काय करत असतो, ऑइलिंग करत असतो. म्हणजे तिथं फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण कुठला सबस्टन्स वापरला, ऑइल वापरला. ओके. मग ऑइल हा जो सबस्टन्स आहे जो काय करतो, फ्रिक्शन रिड्यूस करतो, त्याला काय म्हणायचं, लुब्रिकंट. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण बायसिकल सुद्धा वापरतो, चेन सायकल वापरतो. तर सायकलच्या चेनचं सुद्धा आपण काय करत असतो बघा, तर नेहमी ऑइलिंग करत असतो. कशासाठी, तर ती चेन आणि ते जे व्हील्स असतात त्यांच्यामधलं फ्रिक्शन काय करण्यासाठी, रिड्यूस करण्यासाठी. मग हे जे इथं आपण सबस्टन्स वापरलाय ऑइल सारखा, जो काय करतो, फ्रिक्शन रिड्यूस करतो, त्याला काय म्हणायचं, लुब्रिकंट. ओके. आता now we will see about the lubrication. Lubrication ची प्रोसेस म्हणजे काय आहे, the process of reducing frictional resistance between moving or sliding parts by the introduction of lubricant between them is called as lubrication. lubrication काय आहे, ही प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमुळे आपण काय करतो, दोन मूविंग पार्ट्स किंवा स्लाइडिंग पार्ट्स मध्ये लुब्रिकंटचे ॲडिशन करून काय करतो, तिथला फ्रिक्शन, घर्षण तिथलं काय करतो, रिड्यूस करतो. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, लुब्रिकेशन. लक्षात आलं? म्हणजे दोन मूविंग पार्ट्स मध्ये लुब्रिकंट ऍड करण्याची जी काय प्रोसिजर आहे त्याला काय म्हणायचं, लुब्रिकेशन. आता लुब्रिकंट जो आहे तो काय प्रत्येक वेळेला मशीनच्या ठिकाणीच असेल असं काय नाहीये. आता फॉर एक्झाम्पल आपण कॅरम खेळतो, आपण डेली लाईफ मध्ये कॅरमचा गेम खेळतो, त्यावेळी आपण काय करतो बघा, कॅरम बोर्ड वरती आपण बोरिक पावडर टाकतो. कशासाठी, तर कॅरमचे पीसेस आणि कॅरम बोर्डचा जो सरफेस आहे त्या दोघांच्या मधलं फ्रिक्शन काय व्हावं, कमी व्हावं, आणि त्या कॅरमची जी पीस आहे त्या पीसची मुवमेंट काय व्हावी, फास्ट व्हावी. लक्षात आलं का? म्हणजे इथं आपण जी पावडर ऍड केली आहे ती पावडर म्हणजे काय झालं, लुब्रिकंट. कारण तिनं काय केलंय, त्या पीसेस आणि कॅरमचं सरफेस यांच्यामधलं घर्षण काय केलंय, रिड्यूस केलंय. ओके. मग ही जी प्रोसेस आहे पावडर ऍड करण्याची त्याला काय म्हणायचं, लुब्रिकेशन. ओके. नाउ वी विल डिस्कस दी फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. आपण लुब्रिकंट वापरतो, तर त्या लुब्रिकंटचं काय काम असतं बघा, रिड्युसेस द सरफेस वियर, टियर अँड डिफॉर्मेशन. बघा, सरफेसची झीज होऊ देत नाही. बघा, आपण दोन मूविंग पार्ट्स मध्ये जर लुब्रिकंट घातला तर तिथं घर्षण बल काय होणार, कमी होणार, आणि घर्षणमुळे होणारी झीज जी आहे ती सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजेच काय म्हणलं, इट रिड्युसेस दी सरफेस वियर अँड टियर अँड डिफॉर्मेशन. म्हणजे झीज होणार नाहीये, आणि झीज जर होत नसेल तर झीजमुळं त्या सरफेसचा जो फॉर्म चेंज होणार आहे ते डिफॉर्मेशन सुद्धा होणार नाही.
as the direct contact between the rubbing surfaces is avoided. दोन मेटल सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्येच येणार नाही आहेत, म्हणजे घर्षणच होणार नाही आणि त्याच्यामुळे त्या पार्टची झीज होणार नाही किंवा त्याचा शेप काय होणार नाही, चेंज होणार नाही. Prevents the loss of energy in the form of heat and also prevents the expansion of metal due to frictional heat. बघा आपण बघतो जिथं घर्षण असेल, ज्या ठिकाणी घर्षण असेल त्या ठिकाणी हीट काय होते, बाहेर पडते. आपण नेहमी कधीही बघा, आपण दोन मेटल सरफेसेस जर एकमेकावर घासले आणि जस्ट आपण टच करून जर बघितलं तर आपल्याला काय होतं, हीट जाणवते. म्हणजे काय, जिथं घर्षण आहे तिथं एनर्जी हीटच्या स्वरूपात, उष्णतेच्या स्वरूपात काय होत असते, बाहेर पडत असते. मग ही हीट जी बाहेर पडणार आहे, ही एनर्जी जी वाया जाणार आहे हीटच्या स्वरूपात, ते कोण स्टॉप करतं, तर लुब्रिकंट. म्हणजेच तो काय करतो, प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आणि काय करतो, आता हीट बाहेर पडल्यामुळं त्या हीटच्या इफेक्टमुळे मेटलचं काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. कारण मेटलला तापवल्यानंतर मेटल एक्सपांड होतो, प्रसरण पावतो. म्हणजेच काय, तर हीटमुळे मेटलचं एक्सपान्शन होतं. आता इथे लुब्रिकंट काय करतोय, एनर्जीचा लॉस इन द फॉर्म ऑफ हीट स्टॉप करतोय. म्हणजे तिथे हीट बाहेर पडणार नाही आणि त्याच्यामुळं मेटलचं एक्सपान्शन सुद्धा होणार नाही. ओके, पुढे काय म्हणलंय बघा, रिड्युसेस द अनस्मूथ रिलेटिव्ह मोशन. अनस्मूथ मोशन म्हणजे लुब्रिकंट नाही वापरला तर मोशन कशी असणार आहे, रफ असणार आहे. मशीन ते स्मूथली फास्ट मूव्ह होणार नाही. तेच जर लुब्रिकंट आपण ऍड केला तर मोशन कशी होणार आहे, एकदम स्मूथ मोशन होणार आहे. रिड्युसेस द मेंटेनन्स अँड रनिंग कॉस्ट. त्या मशीनची फ्रिक्शनमुळे झीज होणार नाही, त्यामुळे त्याच्या मेंटेनन्सची किंवा त्याची रनिंग कॉस्ट, त्याला चालवण्याची जी किंमत आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. प्रिव्हेंट्स द पॉवर लॉस इन द इंटरनल कंबशन इंजिन. बघा इंटरनल कंबशन इंजिन मध्ये सुद्धा ते काय करतं, पॉवर लॉस, एनर्जी लॉस होणार आहे ते स्टॉप करतं. कसं बघा, इन इंटरनल कंबशन इंजिन लुब्रिकंट ऍक्ट्स एज अ सील बिटवीन पिस्टन रॉड अँड सिलेंडर वॉल्स. बघा आपण कुठल्याही इंजिन मध्ये काय होत असतं, जेव्हा आपण इंजिनचं मशीन फंक्शनिंग होत असतं, इंजिन काम करत असतं, त्यावेळी पिस्टन रॉड आणि सिलेंडर वॉल्स जे आहेत, हे पिस्टन रॉड्स कंटिन्युअसली अप अँड डाऊन मोशन करत असतात. मग पिस्टन रॉड आणि सिलेंडर वॉल मध्ये जर घर्षण असेल तर त्या घर्षणमुळं त्यांची काय होणार आहे, झीज होणार आहे आणि तिथे फ्युएल गॅसेस फॉर्म मध्ये काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. जर आपण पिस्टन रॉड आणि सिलेंडर वॉलच्या मध्ये लुब्रिकंट वापरला तर तो लुब्रिकंट काय करतो, पिस्टन रॉड आणि सिलेंडर वॉल्सला काय करतो, सील करतो. लक्षात आलं का, तिथं फ्रिक्शनमुळे त्यांची झीज होणार नाही आणि दोघांच्या मध्ये गॅप सुद्धा असणार नाही, त्यामुळं एनर्जी लॉस तिथं होणार नाही. म्हणजेच काय, इट प्रिव्हेंट्स द पॉवर लॉस इन इंटरनल कंबशन इंजिन. इंटरनल कंबशन इंजिन मध्ये पॉवर लॉस काय करतं, ते स्टॉप करतं. बघा आता आपण लुब्रिकंटचं काय काय फंक्शन आहे बघितलं. नाउ वी विल सी द टाइप्स ऑफ लुब्रिकंट. देर आर 3 टाइप्स ऑफ लुब्रिकंट, solid, liquid and semi-solid. Okay, first we will see about the solid lubricants. Solid lubricants are generally used in the situations such as, solid lubricant ला कुठं वापरायचं असतं बघा, heavy machinery working at high loads and slow speed. म्हणजे अशा मशीनच्या जिथं ठिकाणी लोड काय आहे, प्रेशर जास्त आहे आणि त्यांचं स्पीड काय आहे, स्लो आहे, अशा ठिकाणी आपण काय करणार आहे, सॉलिड लुब्रिकंट वापरणार आहे. वेअर आणखी कुठं वापरू शकतो, where a liquid or semi-solid lubricant cannot be maintained in the position as in case of electric motors and generators. म्हणजे काय, काही वेळेला आपल्याकडे लिक्विड लुब्रिकंट्स पण आहेत, सेमी सॉलिड लुब्रिकंट्स पण आहेत, पण ज्या ठिकाणी आपण लिक्विड आणि सेमी सॉलिड लुब्रिकंट्स हे पोझिशन म्हणजे आहे त्या जागेमध्ये राहू शकत नाहीत, दोन मशीनच्या पार्ट्समध्ये नाही राहू शकत. म्हणजे जसं की इलेक्ट्रिक मोटर्स असतील, जनरेटर्स असतील, मोटर्स कंटिन्युअसली मूव्ह होत असतात. अशा ठिकाणी लिक्विड आणि सेमी सॉलिड लुब्रिकंट जर पोझिशन मध्ये राहत नसेल तर अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, सॉलिड लुब्रिकंट वापरू शकतो. आता सॉलिड लुब्रिकंटचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा, ग्राफाइट आहे, टाल्क आहे, चॉक आहे, टेफ्लॉन आहे, मायका आहे, सोप आहे, सोप स्टोन आहे, मॉलिब्डेनम डायसल्फाइड यासारख्या सबस्टन्सेसना आपण काय करतो, सॉलिड लुब्रिकंट म्हणून वापरतो. आता याच्यापैकी आपल्याला दोन जे मटेरियल्स आहेत त्यांचं डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. That is first one is a graphite. Okay, first we will see about the graphite. What are the properties of graphite? बघा काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा.
when it is applied between uneven surfaces, it fills into valleys, thereby making the surface more even. म्हणजे काय, जेव्हा आपण ग्राफाईटला दोन अनइव्हन म्हणजे प्लेन नसलेल्या सरफेसेस मध्ये ऍड करतो, त्यावेळी ग्राफाईट काय करतो, त्यांच्यामध्ये जे गॅप्स असतील ते गॅप्स काय करतो, भरून काढतो आणि त्या सरफेसला काय करतो, स्मूथ बनवतो. इट इज नॉन फ्लेमेबल, सॉफ्ट अँड सोपी टू टच. तो कसा आहे, नॉन फ्लेमेबल म्हणजे तो पेट घेत नाही, ज्वालाग्रही नाहीये. अँड इट इज सॉफ्ट अँड सोपी टू टच, सोप सारखा टच होतो, आपल्याला फील होतो. इन द प्रेझन्स ऑफ एअर इट कॅन बी यूज अप टू द 375 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे एअर, एखादं मशीन फ्री एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तिथं आपण ग्राफाईटला लुब्रिकंट म्हणून 375 डिग्री सेल्सिअस पर्यंत वापरू शकतो. अँड इन द ॲब्सेन्स ऑफ एअर इट कॅन बी यूज ॲट हायर टेम्परेचर. म्हणजे जर ऑक्सिजन नसेल, एअर नसेल, तर आपण 375 पेक्षा जास्त टेम्परेचरला सुद्धा याला लुब्रिकंट म्हणून वापरू शकतो. इट कॅन बी यूज इन पावडर्ड फॉर्म ऑर इन द फॉर्म ऑफ सस्पेन्शन इन वॉटर, ऑइल ऑर ग्रीस. म्हणजे आपण ग्राफाईटला ॲज इट इज डायरेक्ट ग्राफाईटची पावडर वापरू शकतो, किंवा त्याला वॉटरमध्ये, ऑइलमध्ये किंवा ग्रीसमध्ये मिक्स करून काय करू शकतो, वापरू शकतो. इट इज सोल्युबल इन वॉटर अँड हॅज हाय केमिकल स्टॅबिलिटी. ग्राफाईट जे आहे इट इज इनसोल्युबल इन वॉटर. बघा काय आहे, पाण्यामध्ये ते काय होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे पाण्याची त्याच्यावरती काहीही रिएक्शन होत नाही. अँड इट हॅज केमिकल स्टॅबिलिटी, म्हणजे तो केमिकल्स बरोबर सुद्धा जास्त रिॲक्ट होत नाही. तो केमिकली कसा आहे, स्टेबल आहे. म्हणजे सराउंडिंग मीडियम मधलं एअर असेल, मॉइश्चर असेल, तर त्याच्याबरोबर त्याची जास्त रिॲक्शन होत नाही. नाऊ व्हॉट आर द युजेस ऑफ ग्राफाईट. ग्राफाईटला कुठं कुठं वापरायचं. द सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन द वॉटर इज नोन ॲज ॲक्वाडार्क. बघा, सस्पेन्शन ऑफ ग्राफाईट इन वॉटर म्हणजे आपल्याला ग्राफाईटला कशामध्ये टाकायचं आहे, पाण्यामध्ये टाकायचं आहे. इथं ग्राफाईट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाहीये. ओके, मग हे सस्पेन्शन आपण काय, या सस्पेन्शनला काय म्हणतात, ॲक्वाडार्क. आणि याला कुठं वापरायचं, इट इज यूज इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आपण त्याला वापरू शकतो. The suspension of graphite in oil is known as oil dark and it is used in internal combustion engine. म्हणजे ग्राफाईटचं ऑइल मधलं सस्पेन्शन आपण इंटरनल कंबशन इंजिन मध्ये लुब्रिकंट म्हणून वापरू शकतो. इट इज मिक्स्ड विथ ग्रीसेस टू फॉर्म ग्राफाईट ग्रीसेस अँड यूज ॲज लुब्रिकंट ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे ग्राफाईटला आपण काय करू शकतो, ग्रीस मध्ये मिक्स करू शकतो आणि त्या दोघांचं मिक्सचर आपण लुब्रिकंट म्हणून हाय टेम्परेचर पर्यंत वापरू शकतो. It is also used as a lubricant in air compressors, lathes, rail track joints, open gears, chains and in general machine shops. म्हणजे आपण हा जो ग्राफाईट आहे त्याला कुठं कुठं वापरू शकतो, तर एअर कॉम्प्रेसर्स मध्ये वापरू शकतो, लेथ मशीनच्या ठिकाणी वापरू शकतो, रेल ट्रॅक जॉईंट्स असतील, रेल्वे रूटचे जॉईंट्स असतील, ओपन गिअर्स असतील, चेन्स असतील, किंवा इन एनी जनरल मशीन शॉप मध्ये आपण काय करू शकतो, त्याला लुब्रिकंट म्हणून वापरू शकतो. नाउ the second type of solid lubricant is molybdenum disulfide, MOS2. बघा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. इट हॅज व्हेरी लो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. त्याचं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय आहे, खूप कमी आहे. इन द प्रेझेन्स ऑफ एअर इट कॅन बी यूज अप टू 400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एअर प्रेझेंट असेल, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये आपण त्याला 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत वापरू शकतो, आणि ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये आपल्याला 400 पेक्षा जास्त टेम्परेचरला वापरता येतं. It can be used as a lubricant either by direct sprinkling or applying its dispersion in solvents or greases known as a molecules. बघा, it can be used as lubricant. कसं आपण याला lubricant म्हणून वापरू शकतो, either by direct sprinkling, डायरेक्टली त्याला स्प्रिंकल करून वापरू शकतो, किंवा त्याला सॉल्व्हंट मध्ये स्प्रेड करून वापरू शकतो, किंवा इन द फॉर्म ऑफ ग्रीस सुद्धा काय करू शकतो, वापरू शकतो. It has affinity for metal surfaces and is non-corrosive in nature. Metal surface ला त्याला affinity आहे and it is non-corrosive in nature. म्हणजे काय, त्याच्यामुळे कुठल्याही मेटल सरफेसचं काय होत नाही, करोजन होत नाही. It is resistant to the water and chemicals. त्याच्यावरती वॉटर किंवा कुठल्याही केमिकलचा काय होत नाही, अटॅक होत नाही. आता युजेस काय आहेत मॉलिब्डेनम डायसल्फाइडचे. लाईक ग्राफाईट इट कॅन बी यूज इन हाय टेम्परेचर अँड एक्स्ट्रीम प्रेशर कंडिशन्स. म्हणजे ग्राफाईट सारखंच आपण याला कुठं वापरू शकतो, जिथं टेम्परेचर काय आहे, खूप जास्त आहे आणि लोड सुद्धा खूप जास्त आहे, अशा ठिकाणी आपण त्याला काय करू शकतो, लुब्रिकंट म्हणून वापरू शकतो. बघा,
आताच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं, लुब्रिकंट म्हणजे काय, देन व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट, आणि त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ लुब्रिकंटमध्ये सॉलिड लुब्रिकंट आणि त्याचे एक्झाम्पल्स डिस्कस केले. ओके, थँक्यू.